आपण बघणार आहोत पेज ऑब्जेक्ट मॉडेल. त्याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो याचा क्विक रिकॅप घेऊया. तर आपण पाहिलं की टेस्ट एनजी मध्ये आपण पॅरलल टेस्टिंग कसं करू शकतो, बरोबर. त्यासोबत आपण पाहिलं टेस्ट एनजी रिपोर्ट्स. त्यामध्ये आपण index.html या रिपोर्टला आपण पाहिलं आणि इमेलेबल रिपोर्ट सुद्धा आपण पाहिला. आता या सेशन मध्ये आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेल बघणार आहोत की पॉम. याला तुम्ही आपल्या पॉम डॉट एक्सएमएल फाईल सोबत कन्फ्युजन होऊ देऊ नका. पॉम इथे पेज ऑब्जेक्ट मॉडेल असा आहे. पेज ऑब्जेक्ट मॉडेल इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याकडे दोन अप्रोचेस आहेत. एक सिंपल अप्रोच किंवा पेज फॅक्टरीचा वापर करून आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो पॉमचा. त्यामध्ये आता आपण या ठिकाणी सिंपल अप्रोच वापरून आपलं लॉग इन फंक्शनॅलिटी जी आहे ती आपण पॉमच्या आधारे आपण हे इम्प्लिमेंटेशन करणार आहोत. तर आपण सेलेनियम आणि टेस्ट एनजीचा वापर करून जेव्हा आपण टेस्ट केसेस लिहिल्या तेव्हा आपण पाहू शकलो की आपले काही एलिमेंट्स आहेत या सगळ्या टेस्ट केसेसमध्ये रिपीट होत आहेत. तर आपल्या बऱ्याचशा टेस्ट केसेसमध्ये काही एलिमेंट्स असे होते जे रिपीट होत होते, जसं की लॉग इन. काही लॉग इन फंक्शनॅलिटी, ही फंक्शनॅलिटी एकंदर अख्खी फंक्शनॅलिटी ही रिपीट होत होती. आता या फंक्शनॅलिटीमध्ये आपण ब्रेकडाऊन करूया. या फंक्शनॅलिटीमध्ये काय काय गोष्टी या रिपीट होत होत्या. तर आपण या ठिकाणी आता दोन टेस्ट केसेसला कम्पेअर करू. तर आपण लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल ही एक फंक्शनॅलिटी, अख्ख्या आपल्या लॉग इन फंक्शनॅलिटीमध्ये हा एक टेस्ट सिनेरिओ होता आणि दुसरा टेस्ट सिनेरिओ होता लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स. या दोन्ही टेस्ट सिनेरिओमध्येच आपल्याला काही एलिमेंट्स जसं की युजर नेम हा एलिमेंट आपण दोन्ही ठिकाणी वापरत होतो, बरोबर. त्यामध्ये आपण त्या युजर नेम आपण लॉग इन केल्यानंतर होम पेजवर रिडायरेक्ट होत होतो. सो अशा काही वेब एलिमेंट्स या ठिकाणी रिपीट होत होते, जसे की युजर नेम झाला, पासवर्ड झाला. आपण त्या दोघांना लोकेट करून त्यात व्हॅल्यूज पॉप्युलेट करत होतो आणि लॉग इन बटन सुद्धा क्लिक करत होतो. सो दोन्ही टेस्ट केसमध्ये या काही गोष्टी होत्या, वेब एलिमेंट्स होत्या ज्या दोन्हीकडे रिपीट झाल्या होत्या. सो ह्या आपण कोडमध्ये बघायला गेलो तर कोडमध्ये आपण वेब एलिमेंट्स लोकेट केले. ते वेब एलिमेंट्स आपण युजर नेमला लोकेट केलं, आपण पासवर्डला लोकेट केलं आणि लॉग इन बटनला क्लिक केलं. अशा काही ऍक्शन्स सुद्धा होत्या. सो आपण वेब एलिमेंट लोकेट तर केलंच आणि लॉग इन बटनला लोकेट करून त्याचा आपण कॉल सुद्धा केला. सो आपण बघू शकतो की युजर नेम आपण लोकेट केलं, पासवर्ड लोकेट केला, लॉग इन बटन लोकेट केलं. सो हे वेब एलिमेंट ह्या कॉमन झाल्या दोन्ही मेथड्समध्ये. सो या ठिकाणी आपण बघू शकतो दोन्ही मेथड्समध्ये हे वेब एलिमेंट्स लोकेट करणं हे रिपीट होत होतं. सो आपण पाहतोय की आपण एकच वेब एलिमेंट दोन्ही ठिकाणी ऍक्सेस करतोय आणि त्याच्यावर आपण काही ऑपरेशन्स करतोय. तसंच आपण जेव्हा हे सेटअपमध्ये जेव्हा होम पेजची आपण फंक्शनॅलिटी टेस्ट करत होतो, होम पेज मध्ये सुद्धा हे सेम 3 एलिमेंट्स आपण युज केल्या होत्या, लोकेट केल्या होत्या. सो आपण लॉग इन फंक्शनॅलिटीमध्ये या दोन टेस्ट केसमध्ये आपण त्याचा वापर केला. होम पेजमध्ये आपण सुरुवातीला लॉग इन केलं होतं सेटअपमध्ये, त्या सेटअपमध्ये सुद्धा हे 3 एलिमेंट आपण वापरत आहोत. सो हे रिडंडंट झालं की नाही. आपण हा सेम कोड आपण प्रत्येक टेस्ट केसमध्ये वापरतोय किंवा अनेक अशा टेस्ट केसेसमध्ये आपण वापरतोय. सो या ठिकाणी आपण कोड रिडंडंट करतोय आणि आपला मेंटेनन्स सुद्धा इथं अवघड होऊ शकतो. सो आपल्याला जर एका ठिकाणी जर चेंज करायचं असेल, जर एक्झाम्पल आपण घेतला, आपल्या लॉग इन बटनचा क्लास हा चेंज होऊन आता सबमिट झाला असेल. सो आपण जो तो क्लास चेंज केला आपल्या ऍप्लिकेशनमध्ये, जे ऍप्लिकेशन अंडर टेस्टिंग आपली आहे त्या ऍप्लिकेशनमध्ये आपल्या लॉग इन बटनचा क्लासच बदलला, तर आपल्याला हा सगळ्या ठिकाणी, ज्या 3 ठिकाणी आपण आता चर्चा केली त्याच्याबद्दल, त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हा बटनचा क्लास चेंज करावे लागेल, बरोबर. सो इथे कोड मेंटेनन्स वाढला आपला, बरोबर. आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा जाऊन अपडेट करावा लागेल आणि याच्याने आपलं काही एरर सुद्धा येऊ शकतात. काही ठिकाणी हे अपडेट करायचं राहून गेलं, सो आपल्याला एरर सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो, बरोबर. सो अशा आपल्या कित्येक टेस्ट केसेसमध्ये जर हे सेम एलिमेंट वापरलं गेलं असेल तर त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हे अपडेट करावं लागेल. ते करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागू शकतो. सो आपल्याकडे एकच जागा नाहीये जिथे आपण अपडेट केलं, आपल्याला प्रत्येक टेस्ट केसमध्ये जाऊन हे अपडेट करावं लागेल. सो इथे आपला टाइम जातोय आणि आपण एरर प्रोन सुद्धा होतोय, की एरर सुद्धा येऊ शकते. सो कुठल्या पद्धतीने हे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सो काय आपण केल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आपण आपला जो अप्रोच आहे हा सिम्प्लिफाय कसा करू शकतो, की आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे आपलं कोड मेंटेन करायची गरज नाहीये. सो आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेलचा या ठिकाणी वापर करू शकतो. सो पेज ऑब्जेक्ट मॉडेल काय आहे, तर पेज ऑब्जेक्ट मॉडेल हा एक डिझाईन पॅटर्न आहे ज्याचा वापर करून आपण हा जो डुप्लिकेट कोड लिहिला आहे प्रत्येक टेस्ट केसमध्ये, जिथे आपण डुप्लिकेट करतोय सेम कोड, तो आपल्याला नाही करायची गरज आहे. सो आपण हा डिझाईन पॅटर्न वापरून आपला कोड हा व्यवस्थित ऑर्गनाइज करू शकतो आणि मेंटेनन्स या ठिकाणी कमी करून घेऊ शकतो. सो जसं जसं आपण हा पॅटर्न समजून घेऊ, जिथं आपण इम्प्लिमेंटेशन करू, तुम्हाला लक्षात येईल की हा डिझाईन पॅटर्न खूप सोपा आहे आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सो ह्या पॅटर्नचा वापर करून आपण हे जे रिडंडंट कोड आपण लिहित आहोत, ज्याच्याने मेंटेनन्स हा प्रॉब्लेम होत आहे, हा आपण कमी करू शकतो, हा आपण अवॉइड करू शकतो. तर हा पॅटर्न काय आहे हे आता आपण समजून घेऊया. सो
फॉर्म मध्ये आपण आपल्या प्रत्येक पेजचे जे ऑब्जेक्ट असतील ते सगळे आपण त्यासाठी एक वेगळा क्लास बनवतो. सो आपण आपल्या पेज साठी एक क्लास बनवतो. पेज मध्ये असणारे ऑब्जेक्ट्स यांच्यासाठी आपण एक वेगळी क्लास फाईल बनवतो त्या वेब पेज मध्ये असणाऱ्या ह्या ऑब्जेक्टसाठी. आणि त्या क्लासेसला आपण पेज ऑब्जेक्ट्स असं आपण म्हणतो. सो ते जे क्लासेस आपले तयार होणार आहेत त्यांना आपण पेज ऑब्जेक्ट्स म्हणतो. सो या ठिकाणी आपल्या पेजेसच्या प्रत्येक पेजसाठी, जसं लॉग इन पेज झाला, होम पेज झाला, प्रोडक्ट पेज झाला, यांच्यासाठी आपण वेगवेगळे क्लास फाईल्स बनवणार. आणि त्याचा स्ट्रक्चर कसा असणार? सो पेज ऑब्जेक्टची जबाबदारी काय काय असणार आहे? तर पेज ऑब्जेक्टची जबाबदारी म्हणजेच की आपल्या पेजमध्ये काही एलिमेंट्स असतील त्यांना लोकेट करणे आणि त्याच्यावर काही ऍक्शन्स परफॉर्म करायचे असतील तर त्या ऍक्शन सुद्धा. सो पेज मध्ये असणाऱ्या एलिमेंटला लोकेट करणं आणि त्या लोकेट केलेल्या म्हणजे वेब एलिमेंट्सवर काही ऍक्शन्स असतील ते परफॉर्म करायचे. ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपल्या पेज ऑब्जेक्ट्स मध्ये स्टोअर करायचं आहे. सो आपल्याला त्या ठिकाणी जर काही एलिमेंट लोकेट करायचा असेल, आयडेंटिफाय काही करायचा असेल तर आपण तो पेज ऑब्जेक्ट मधून त्याला आयडेंटिफाय करू शकतो. सो एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी लॉग इन पेज आहे. तर लॉग इन पेज मध्ये आपल्याकडे काय काय आहे? तर आपल्याकडे काही वेब एलिमेंट्स आहेत. वेब एलिमेंट्स जसे की युजर नेम हा एक वेब एलिमेंट आहे जो टेक्स्ट फील्ड आहे. पासवर्ड टेक्स्ट फील्ड आहे हे सुद्धा एक वेब एलिमेंट आहे. आणि आपलं लॉग इन बटन हे बटन सुद्धा एक वेब एलिमेंट आहे. सो आपले हे 3 वेब एलिमेंट झाले. त्यासोबत आपण युजर नेम मध्ये काही व्हॅल्यू एंटर करतो सेंड कीजने. सो आपण ती व्हॅल्यू पॉप्युलेट करण्यासाठी एक ऍक्शन आपण कॉल करतो. त्यानंतर आपण पासवर्ड एंटर करण्यासाठी सुद्धा एक व्हॅल्यू आपण पास करतो. तिन्ही ऍक्शन्सला आपण असं म्हणू शकतो एंटर युजर नेम, एंटर पासवर्ड आणि क्लिक ऑन लॉग इन बटन. सो हे 3 ऍक्शन झाले. सो आपल्याकडे 3 वेब एलिमेंट झाले आणि 3 ऍक्शन झाले. हे आपण आपल्या लॉग इन पेज ऑब्जेक्ट मध्ये ठेवू शकतो. सो आपण आपल्या पेज ऑब्जेक्ट मध्ये या सगळ्या एलिमेंट्सला आणि त्याच्या काही ऍक्शन्स असतील ते आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो. सो अशाच पद्धतीने आपण आपल्या पेज मॉडेल्स आपल्या लॉग इन पेजसाठी, होम पेजसाठी आणि प्रॉडक्ट पेजसाठी आपण बनवून घेतले. आपण एकदा ते काय बनवून घेतले, आपले ते एलिमेंट्स आहेत ते आपले ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये असणार आहे. त्या ऑब्जेक्टला आपण आपल्या इतर काही टेस्ट केसेसमध्ये वापरू शकतो. सो आपला जर लॉग इन पेज मधले काही एलिमेंट्स असतील त्याचा वापर जर आपण बऱ्याचशा टेस्ट केसेसमध्ये आपण जर करत असो तर त्या टेस्ट केसमध्ये आपण डायरेक्टली ह्या पेज ऑब्जेक्टला रेफर करू शकतो. सो आपण एकदा तो काय ऑब्जेक्ट मॉडेल बनवला, तो ऑब्जेक्ट आपण सेम आपल्या काही टेस्ट केसेसमध्ये तिथे आपण परत वापरू शकतो. सो या पद्धतीने वापरले जात होते किंवा त्यांच्यावर काही ऍक्शन्स कॉल केल्या जात होत्या त्या सगळ्या एका क्लासमध्ये येतील, बरोबर. आणि ह्या रिपीट होणाऱ्या ज्या वेब एलिमेंट्सला लोकेट करणं, परत ऍक्शन कॉल करणं, या सगळ्या गोष्टी एका पेज ऑब्जेक्ट मध्ये जातील आणि त्याने आपलं काय होणार आहे, आपले जे टेस्ट मेथड्स आहेत हे अजून सिम्प्लिफाय होतील. त्याच्यात आपण क्लीन पद्धतीने आपण कोड लिहू शकतो आणि हा सगळा लॉजिक आपण आपल्या पेज ऑब्जेक्ट मध्ये शिफ्ट करू शकतो. सो आपण तिथून तो सगळा लॉजिक इथे वापरू शकतो. त्या पद्धतीने आपला सगळा कोड जो आहे, जो टेस्ट मेथड मध्ये जो कोड असणार आहे तो क्लीन होणार आहे आणि हा इझी टू रीड होणार आहे. आपण सोप्या पद्धतीने हा वाचू शकतो. परत त्यासोबत आपण मेंटेन सुद्धा व्यवस्थित करू शकतो. सो आपण आता त्याचे ऍडव्हान्टेज बघूयात. आपण कोड आपला मेंटेनेबल होणार आहे कारण आपण सगळ्या गोष्टी आपल्या पेज ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये ठेवल्या. सो आपण क्लासमध्ये एक क्लास आपण बनवला पेज ऑब्जेक्टसाठी. त्या पेज ऑब्जेक्टमध्ये आपण आपल्या एलिमेंट्सला लोकेट करणं, त्याच्यावर ऍक्शन परफॉर्म करणं, हे सगळं आपण एकाच फाईलमध्ये केलं आणि त्याचा रेफरन्स आपण टेस्ट केसेसमध्ये केला. सो आपल्याला आता जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं की लॉग इन बटनचा क्लास चेंज झाला. सो हा क्लास चेंज आपण फक्त पेज ऑब्जेक्टमध्ये आपल्याला जाऊन करायचा आहे. आपल्याला आता त्या गोष्टी सगळ्या टेस्ट केसेसमध्ये आपल्याला करायची गरज नाही कारण ह्याचा ऑब्जेक्ट इथं रेफर केला गेला आहे. सो या पद्धतीने आपला कोड मेंटेनेबल होणार आहे. त्यानंतर रिडेबिलिटी वाढणार आहे. आपण जेवढे टेस्ट केसेस मध्ये आपण हे वेब एलिमेंट्स आपण जे ऑपरेट करत होतो, युज करत होतो, लोकेट करत होतो, हे सगळं आपण ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये स्टोअर केलं. त्याचे फंक्शन्स आपण डायरेक्टली आपल्या टेस्ट केसेसमध्ये वापरल्या. तर त्या ठिकाणी रिडेबिलिटी पण वाढणार आहे कारण आपण हे सगळं लॉजिक ट्रान्सफर केलं पेज ऑब्जेक्टमध्ये. आपल्याला फक्त आता ऍब्स्ट्रॅक्शन दिसणार आहे की आपल्याला काय ऍक्शन परफॉर्म करायचे हे आपल्याला आपल्या मेन कोड फाईलमध्ये टेस्ट केसमध्ये दिसणार आहे. सो आपण व्यवस्थित रीड करू शकतो. कोड रिपीट होणार नाहीये, रिडंडंट नाही होणार आहे. सो आपण आता आपला कोड कमी झाल्यामुळे अजून छान आपण वाचू शकतो आणि समजून घेऊ शकतो. त्यानंतर आपण त्याला रियूज सुद्धा करू शकतो. सो आपण एकदा एलिमेंट आपला काय बनवला, आपण त्याला लोकेट केलं, या सगळ्या ऑपरेशन्स आपण केल्या आपल्या पेज ऑब्जेक्टमध्ये. सो आपण हाच कोड आता आपल्या टेस्ट केसेसमध्ये रियूज करणार आहोत. सो आपल्याला आता ते सेम वेब एलिमेंट्स प्रत्येक टेस्ट केसमध्ये आपल्याला लिहायची गरज नाही. आपण डायरेक्टली पेज ऑब्जेक्ट मधून तो आपण रेफर करून घेऊ शकतो. सो त्याने आपलं रियुजेबिलिटी सुद्धा वाढत आहे. सो चला मग आता फॉर्मला इम्प्लिमेंट करूया. सो फॉर्म इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला हा पॅटर्न इम्प्लिमेंट करण्यासाठी 2 प्रकार आहेत. सो आपण 2 पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करू शकतो. एक तर आपला सिम्पल अप्रोच आणि दुसरा पेज फॅक्टरी अप्रोच वापरून आपण फॉर्मचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. सो या ठिकाणी आपण आता सिम्पल अप्रोचने फॉर्मचं इम्प्लिमेंटेशन करणार आहोत. सो या अप्रोचमध्ये आपण सगळे वेब एलिमेंट्स आणि त्याच्यात असणारे त्याचे काही ऍक्शन्स हे आपण एका पेज ऑब्जेक्टमध्ये आपण लिहिणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण एक वेगळी क्लास फाईल क्रिएट करत आहोत. सो आपल्या एका फंक्शनॅलिटीसाठी, लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी आपण एक क्लास फाईल बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपले हे वेब एलिमेंट्स
आणि त्याच्या काही ऍक्शन्स त्या आपण या ठिकाणी डिफाईन करणार आहोत. सो एकदा आपण हा पेज ऑब्जेक्ट डिफाईन करून घेतला, मग त्याचं फक्त इन्स्टन्स क्रिएट करून आपण आपल्या टेस्ट केसेसमध्ये त्याला वापरू शकतो. सो अशा पद्धतीने आपला लॉग इन पेजचा क्लास दिसणार आहे. सो आपण लॉग इन पेज मॉडेलमध्ये आपण वेब एलिमेंट्स इथे बनवणार आहोत. सो आपण युजर नेमसाठी इनपुट, परत पासवर्ड इनपुटचा हा वेब एलिमेंट, लॉग इन बटनचा एलिमेंट, या सगळ्या एलिमेंट्सला एका पेज मॉडेलमध्ये ठेवणार आहोत. त्याचे ऍक्शन्स काय काय असू शकतात, तर युजर नेम एंटर करा, पासवर्ड एंटर करा आणि लॉग इन बटनला क्लिक करा, अशा त्याचे ऍक्शन्स आहेत. या ऍक्शन्स आपण लॉग इन पेज मध्ये सुद्धा आपण त्याला वापर करू शकतो. परत होम पेज मध्ये सुद्धा आपल्याला जिथे लॉग इन करायचं आहे तिथे वापर करू शकतो. सो आपण अशा पद्धतीने याला मल्टिपल टेस्ट केसेस मध्ये वापर करू शकतो, किंवा आपल्या सेम टेस्टिंग फंक्शनॅलिटी लॉग इन मध्येच आपण 2 टेस्ट केसेस आहेत तिथे सुद्धा आपण या ठिकाणी या वेब एलिमेंट्स आणि त्याच्या ऍक्शन्सचा वापर करू शकतो, त्याचा इन्स्टन्स क्रिएट करून. तर चला मग आता आपलं इम्प्लिमेंटेशन करूयात फॉर्म ऑब्जेक्ट, म्हणजेच की पेज ऑब्जेक्ट मॉडेलचा वापर करून आपण हे इम्प्लिमेंटेशन आता करणार आहोत. सो आपल्याला नेक्स्ट ट्रेंड्स ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी हे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, जिथे आपण आपलं लॉग इन सगळं पेज ऑब्जेक्ट मॉडेल थ्रू या डिझाईन पॅटर्नचा वापर करून आपण लॉग इन फंक्शनॅलिटी ही आपण टेस्ट करणार आहोत. सो आपण खास करून पेज ऑब्जेक्ट मॉडेलच्या इम्प्लिमेंटेशनवर आपण लक्ष देणार आहोत. तर ते करण्याच्या आधी तुम्हाला या सेशनच्या रीडिंग मटेरियलमध्ये तुम्हाला इनिशियल कोड मिळेल. तो इनिशियल कोड तुम्ही डाउनलोड करा, तो प्रोजेक्ट तुम्ही ओपन करा इंटेलिजंट आयडी मध्ये, आणि त्या ठिकाणी तुम्ही पाथ व्हेरिएबल हा सेट करून घ्या आधी लॉग इन पेज मध्ये. जिथे जिथे पाथ व्हेरिएबल आपला दिला आहे क्रोम ड्रायव्हरचा पाथ, त्या पाथला तुम्ही अपडेट करा आणि मग त्यापुढे आपण हे ऍप्लिकेशन मध्ये आपली पुढचं कोडिंग आपण करणार आहोत. आपली टच स्क्रिप्ट जी आपल्याला लिहायची आहे ती आपण करणार आहोत. सो तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा प्रोजेक्ट दिसेल, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो स्ट्रक्चर दिसेल प्रोजेक्टमध्ये, आणि लॉग इन पेज टेस्ट ही क्लास फाईल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, जिथे आपण 2 टेस्ट केसेस लिहिल्या आहेत. एक लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल्स आणि लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स. ह्या 2 टेस्ट केसेस तुम्हाला बघायला मिळतील. त्या आपण पाथ व्हेरिएबल एकदा अपडेट केल्यानंतर त्याला रन करून सुद्धा बघणार आहोत, आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो 3 टेस्ट केसेस अशा रन होणार आहेत आणि 5 अशा 3 आपल्याला आउटपुटमध्ये दिसणार आहे. तर चला मग आपण आपला सेटअप करून घेऊयात आणि रन करून बघूयात आपलं ऍप्लिकेशन हे व्यवस्थित चालतंय का. सो मी आता माझं ऍप्लिकेशन हे लोड केलं आहे. सो प्रोजेक्ट जो आहे तो इंटेलिजंट आयडियामध्ये ओपन केला, आणि या ठिकाणी मी लॉग इन पेज टेस्ट असं मला दिसतंय. मी माझा क्रोम ड्रायव्हरचा पाथ अपडेट करून घेतला आहे. सो या ठिकाणी आपल्याला फक्त सेटअप मध्ये अपडेट करायची गरज होती, कारण सेटअप मध्ये आपण ऑलरेडी हे एक्स्ट्रॅक्ट करून सेटअप मध्ये आपण क्रोमचा वेब ड्रायव्हर इनिशियलाइज केला आणि क्रोमला लॉन्च केलं होतं. सो या ठिकाणी मी अपडेट केलं. अपडेट केल्यानंतर आता मी रन करणार आहे लॉग इन पेज टेस्टला. सो लॉग इन पेज टेस्टला आता रन करूयात आपण, आणि पाहूयात आपले 3 टेस्ट केसेस हे रन होतात का आणि सगळ्या पास होतात का. सो आपल्याला 3 ब्राउझर ओपन होऊन क्लोज होताना दिसलाय, त्याच्यावरनं आपल्याला अंदाज आलाय 3 टेस्ट केस या रन झाल्यात, आणि आपण बघू शकतो 3 टेस्ट केसेस या पास झालेल्या आहेत. सो समरीमध्ये आपण एकदा बघून घेऊयात स्टेटस आपला. सो स्टेटस आहे 3 टेस्ट केस रन झालेत आणि 3 पास झालेल्या आहेत. आता आपल्याला पेज ऑब्जेक्ट मॉडेल हा इम्प्लिमेंट करायचा आहे. सो आपण इम्प्लिमेंट करणार आहोत या सगळ्या फंक्शनॅलिटीसाठी. सो आपण लॉग इन पेजसाठी वेगळा क्लास बनवणार आहोत, आपल्या होम पेजसाठी आपण वेगळा क्लास बनवणार आहोत, आणि प्रॉडक्ट पेजसाठी आपण वेगळा क्लास बनवणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण आता आपला पॅकेज बनवून घेऊया. सो आपण हे सगळे क्लासेस जे आपण बनवणार आहोत पेज ऑब्जेक्टच्या रिलेटेड, तो आपण एका पॅकेजेस मध्ये आपण स्टोअर करणार आहोत. सो बेस्ट प्रॅक्टिस अशी आहे की एक पॅकेज बनवून घ्या, आणि त्या पॅकेजमध्ये आपण त्या सगळ्या क्लासेसला आपण स्टोअर करणार आहोत, जेणेकरून एक कंटेनर क्रिएट होईल. आपला पेज मॉडेलचा एक कंटेनर आहे, आणि त्यामध्ये सगळे पेज ऑब्जेक्ट मॉडेल्स आपले असणार आहेत. सो आपण आता तो पॅकेज कसं क्रिएट करणार आहोत, तर जावा या फोल्डरवर आपण राईट क्लिक करून न्यू पॅकेज असं म्हणणार आहोत, आणि त्याचं नाव पेजेस असं देणार आहोत, कारण या सगळ्या पेजेसचं आपण इथे पेज ऑब्जेक्ट मॉडेल स्टोअर करणार आहोत. ते केल्यानंतर आपला अशा पद्धतीने आपल्याला फोल्डर स्ट्रक्चर दिसेल. तो जावा फोल्डरच्या पेजेस हा फोल्डर तयार झालेला असणार आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला एक पेज क्लास क्रिएट करायचा आहे. सो पेज क्लास क्रिएट आपण कसं करणार, आपण न्यू फाईल क्रिएट करणार आहोत ह्या पेजेस फोल्डरवर जाऊन, आणि त्या ठिकाणी आपण नाव देणार आहोत आपल्या फाईलला लॉग इन पेज. सो लॉग इन पेज नावाची आपण ही फाईल बनवणार आहोत आपल्या पेजेसमध्ये, तिथे आपण पॅकेजेस पेजेस असं आपल्याला दिसणार आहे, कारण आपण एक नवीन पॅकेज इथे क्रिएट केला. सो अशा पद्धतीचा आपल्याला बॉयलर प्लेट कोड आपल्याला दिसणार आहे जेव्हा आपण फाईल क्रिएट करूयात. त्यानंतर आपल्याला लोकेटर्स डिफाईन करायचे, नंतर त्यांचे इन्स्टन्स व्हेरिएबल हे बनवून घ्यायचे आहे. सो आपण आता आयडेंटिफाय करूयात की कुठले कुठले लोकेटर्स आपल्याला लागणार आहे. सो आपल्याला युजर नेम हवा आहे, आपल्याला पासवर्ड हवा आहे, आणि आपल्याला लॉग इन बटन, या तिन्ही गोष्टींचे लोकेटर्स आपल्याला हवे आहे. सो आपण ते कसे लोकेट करणार, आपण कशा पद्धतीने लोकेट करतो एलिमेंट्स, तर आपण एक स्ट्रॅटर्जी वापरतो, बाय डॉट क्लास नेम किंवा आयडी, अशा पद्धतीने आपण त्यांना लोकेट करतो. बरोबर, तर या ठिकाणी आपण फक्त लोकेटर्स आपण या ठिकाणी आपण बनवणार आहोत. सो वेब एलिमेंट्सचे लोकेटर्स आपण बनवून घ्यायचे, आपण इम्पोर्ट करणार आहोत बाय या क्लासला, आणि त्यानंतर आपण युजर नेम लोकेटर हा डिफाईन करणार आहोत बाय
आयडी, त्याचा आयडी युजर नेम आहे, पासवर्डचा आयडीने आपण लोकेट करणार असो बाय डॉट आयडी पासवर्ड, आणि आपला लॉग इन बटनला बाय डॉट क्लास नेम लॉग इन बटन. अशा पद्धतीने आपण आपले लोकेटर्स फक्त डिफाईन करून घेऊयात या ठिकाणी. सो ते डिफाईन झाल्यानंतर आपण बघू शकतो आपण बाय या कीवर्डचा वापर केला आणि बायने आपण ही स्ट्रॅटेजी डिफाईन केली. त्यानंतर आपण आता मेथड्स आपले लिहायचे आहे, की आपल्याला काय काय ऍक्शन परफॉर्म करायचे आहेत वेब एलिमेंट्सवर, याचे मेथड्स आपण आयडेंटिफाय करून घेऊयात. सो आपण काय करतो, आपण सर्वात आधी युजर नेम हे पॉप्युलेट करतो. आपल्याला युजर नेम पॉप्युलेट करण्यासाठी त्याच्यासोबत इंटरॅक्शन करायचं आहे, पासवर्ड फील्डवर इंटरॅक्शन करायचं आहे आणि लॉग इन बटनवर सुद्धा इंटरॅक्शन करायचं आहे. सो आपण त्या इंटरॅक्शनसाठी काही मेथड्स लिहून घेऊयात. सो आपण काय इंटरॅक्शन करणार आहोत, तर आपण एंटर युजर नेम करणार आहोत, एंटर पासवर्ड करणार आहोत आणि क्लिक ऑन लॉग इन बटन, असे 3 मेथड्स आपण लिहून घेऊयात, कारण या 3 ऍक्शन्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत आपल्या पेज ऑब्जेक्टवर, बरोबर. आणि आपल्याला ह्या सगळ्या ऑपरेशन्स जर आपल्याला लोकेट करायचं असेल या तिन्ही एलिमेंटला, तर आपल्याला ड्रायव्हरची गरज आहे. आपण ड्रायव्हरच्या ऑब्जेक्टने आपण हे सगळं लोकेट करतो. सो आपण एक व्हेरिएबल डिफाईन करून घेणार आहोत ड्रायव्हर, आणि हा आपण क्लास लेवलला डिफाईन करणार आहोत आणि त्याला आपण आपल्या कन्स्ट्रक्टर मध्ये ऍड करून त्याला इनिशियलाइज करून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण जेवढा कोड पाहिलं आहे, की आपण ड्रायव्हर, आपण ऍक्शन हे बनवून घेतले, आपण वेब एलिमेंट्स हे डिक्लेअर करून घेतले आणि ड्रायव्हर इनिशियलाइज केला, इथपर्यंत आपण आपला कोड लिहून घेऊयात. सो मी आलो आता इंटेलिजी आयडियामध्ये, आणि या ठिकाणी आता आपण पॅकेज हा क्रिएट करून घेऊयात सर्वात आधी. सो न्यू पॅकेज, याचं नाव मी देणार आहे पेजेस. आता या ठिकाणी पेजेस हा फोल्डर आपल्याला दिसतोय. पेजेस मध्ये आता आपल्याला एक नवीन क्लास क्रिएट करायचा आहे आणि त्याचं नाव आपण देणार आहोत लॉग इन पेज. सो लॉग इन पेज आपण हा क्लास बनवतोय. या पेजमध्ये आपण बघू शकतो आपला बॉयलर प्लेट कोड तयार झालाय. पेजेस हा पॅकेज आहे आणि लॉग इन पेज हा आपला क्लास झाला. त्यामध्ये आपण काय काय करणार होतो, तर सगळ्यात पहिलं आपल्याला एक लोकेटर घ्यायचा आहे. सो युजर नेम असा आपला युजर नेमचा लोकेटर आहे, बाय डॉट आयडी, आणि त्या ठिकाणी आपण आयडी काय पास करणार आहोत, तर युजर नेम असा आपल्याला युजर नेम आयडीने आपल्याला लोकेट करायचं आहे. तसंच आपण बाय पासवर्ड इक्वल्स टू बाय डॉट आयडीने आपण लोकेट करणार आहोत आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅल्यू द्यायची आहे. सो पासवर्ड आणि बाय लॉग इन बटन बाय डॉट क्लास नेम या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि लॉग इन हायफन बटन. सो आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला डॉम मध्ये इन्स्पेक्ट आपण केल्यानंतर आपल्याला मिळेल. आपण इथे बायचा वापर केला, ह्या क्लासचा वापर केला, म्हणून आपण सगळ्यात आधी इम्पोर्ट करून घेतलं. सो त्या आयडीने माझ्यासाठी इम्पोर्ट करून दिला आहे. त्यानंतर आपण आता आपले काही मेथड्स लिहिणार आहोत. सो पब्लिक वॉइड आपल्याला एंटर युजर नेम असं एक फंक्शन आपल्याला बनवायचं आहे. सो आपण त्याचा स्ट्रक्चर बनवून घेऊयात. पब्लिक वॉइड एंटर पासवर्ड हा एक आपल्याला फंक्शन लागणार आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, लॉग इन बटनला क्लिक करायचं. सो पब्लिक वॉइड क्लिक ऑन लॉग इन बटन. सो हा पण एक ऍक्शन आपल्याला परफॉर्म करायचा आहे. सो ही ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी आपण या तिन्ही फंक्शनचे स्ट्रक्चर लिहून घेतली. त्यानंतर आपल्याला हे ऍक्शन्स परफॉर्म करायचे आहेत, लोकेट करायचे आहेत एलिमेंट्स. त्यासाठी काय लागणार आहे, तर आपल्याला लागणार आहे एक वेब ड्रायव्हर. सो वेब ड्रायव्हर आपण डिफाईन करूयात, त्याला नाव देऊयात आपला ड्रायव्हर, आणि या ठिकाणी आपण लॉग इनचा एक कन्स्ट्रक्टर बनवूयात आणि इथे आपण वेब ड्रायव्हर असं आपण पॅरामीटर देतात त्या ठिकाणी आपण घेऊयात, आणि दिस डॉट ड्रायव्हर इक्वल्स टू ड्रायव्हर हा असा आपण इनिशियलाइज केला आपला ड्रायव्हर व्हेरिएबल. सो या ठिकाणी आपला पेज ऑब्जेक्ट मध्ये आपण वेब एलिमेंट्सला कसं लोकेट करायचं हे वेब एलिमेंट्स डिफाईन करून घेतले आणि त्याच्या काही ऍक्शनचा स्ट्रक्चर बनवून घेतला, आणि त्या ठिकाणी आपल्याला वेब ड्रायव्हर लागणार आहे म्हणून वेब ड्रायव्हरचा आपण ऑब्जेक्ट बनवून घेतला. आता आपल्याला या सगळ्यांच्या ऍक्शन मध्ये आपल्याला काय काय करायचं हे आपण आता डिफाईन करणार आहोत. सो आपल्याला युजर नेम, एंटर युजर नेम मध्ये आपल्याला युजर नेम पास करावं लागणार आहे. सो काय युजर नेम आपल्याला एंटर करायचं ते ॲज अ पॅरामीटर आपण घेणार आहोत, आणि मग आपण ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट करणार आहोत, आणि जी स्ट्रॅटेजी आपण दिली आहे ती स्ट्रॅटेजी आपण त्या ठिकाणी देणार आहोत, युजर नेम लोकेटर असं, आणि त्यामध्ये आपण सेंड कीज करून त्यात व्हॅल्यू पास करणार आहोत. तसंच आपण पासवर्डसाठी सुद्धा ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट करणार आहोत, आणि जो एलिमेंट आपण आपल्या क्लासमध्ये डिफाईन केला आहे तो आपण या ठिकाणी वापरणार आहोत, आणि नंतर सेंड कीज मध्ये आपण पासवर्ड जे पॅरामीटर मधून आले ते आपण पासवर्ड एंटर करणार. त्यानंतर आपण क्लिक लॉग इन बटनसाठी पहिलं फाइंड एलिमेंट करणार आहोत, आणि त्यानंतर आपण क्लिक असं बटन क्लिक करण्यासाठी ही ऍक्शन कॉल करणार आहोत. सो आपण हे करून घेऊयात आता. सो आपण जरा अजून डिस्क्रिप्टिव्ह होऊयात आणि इथे लोकेटर असं नाव देऊयात युजर नेमला, तसंच पासवर्डला आणि लॉग इन बटनला सुद्धा. आता आपल्याला ह्याच्याने व्यवस्थित कळेल की आपले हे लोकेटर्स आहेत. आता एंटर युजर नेम मध्ये आपल्याला सर्वात आधी काय करायचंय, युजर कडून युजर नेम हे इनपुट घ्यायचं आहे. ते इनपुट घेतल्यानंतर आपण पॅरामीटर मधून घेतल्यानंतर आपल्याकडे ड्रायव्हर हा व्हेरिएबल अवेलेबल आहे, त्यामध्ये आपण फाइंड एलिमेंट करणार आहोत. फाइंड एलिमेंट कोणाला फाइंड करायचंय, तर युजर नेम लोकेटरचा वापर करून करायचा आहे, आणि आपण त्यामध्ये सेंड कीज असं करणार आहोत युजर नेमला.
त्याच पद्धतीने आपल्याला ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट पासवर्ड लोकेटर डॉट सेंड कीज आपण करणार आहोत आणि आपल्याला या ठिकाणी जे पासवर्ड पॅरामीटर मधून घ्यायचं आहे, आपण पासवर्ड पॅरामीटर मध्ये घेतला नाहीये, सो आपण हे घेऊयात आणि हे जे पासवर्ड आपल्याला स्ट्रिंग मध्ये येणार आहे त्या ठिकाणी आपण तिथे पास करणार आहोत. आणि लॉग इन बटनला क्लिक करण्यासाठी आपल्याला पॅरामीटरची गरज नाहीये, सो आपण हा डायरेक्टली ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट आणि लोकेटर आपला आहे लॉग इन बटन लोकेटर आणि या ठिकाणी आपण फक्त क्लिक या इव्हेंटला कॉल करणार आहोत. सो क्लिक आपला फंक्शन कॉल होणार आहे. सो अशा पद्धतीने आपण आपले वेब एलिमेंटचे ऍक्शन सुद्धा लिहिले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक मेथड क्रिएट करायचा आहे लॉग इन फंक्शनॅलिटीसाठी. आपण लॉग इन करायचं आहे, ह्यासाठी आपण सोपं मेथड लिहूयात जेणेकरून ह्या सगळ्या ज्या ऍक्शन्स आहेत ते एकाच मेथडमध्ये येतील आपण आणि एक मेथड आपण कॉल केलं की आपलं लॉग इन होऊन जाईल. सो अशा पद्धतीने आपण जर लॉग इनसाठी एक मेथड लिहिला तर ही मेथड आपण सगळीकडे वापरू शकतो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी सेंड एंटर युजर नेम एंटर पासवर्ड असं करायची आपल्याला आवश्यकता नाहीये. म्हणून आपण आता एक मेथड क्रिएट करून घेऊ जो आपला लॉग इन हे खूप सोपं करून देईल आपल्याला. सो आपण काय करणार आहोत, आपल्याला लॉग इन मध्ये काय काय करायचंय, आपल्याला युजर नेम एंटर करायचंय, आपल्याला पासवर्ड एंटर करायचंय आणि लॉग इन बटन हे क्लिक करायचं आहे. सो आपण याच्यासाठी एक लॉग इन टू ऍप्लिकेशन हे एक मेथड लिहून घेणार आहोत. सो आपण एक लॉग इन करण्यासाठी मेथड लिहित आहोत. त्यामध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड असं इनपुट घेणार आहोत आणि मग आपण जे ऍक्शन्स लिहिले त्यांना आपण कॉल करणार आहोत एक एक करून. सो या तिन्ही ऍक्शन्सला एकत्र कॉल केल्यानंतर आपलं काय होणार आहे, एकंदर आपण युजर नेम एंटर केलं, पासवर्ड एंटर केलं आणि लॉग इन बटन क्लिक केलं. सो एकंदर आपण लॉग इन हे असं सक्सेसफुली केलं. सो म्हणजे लॉग इन आपण करत आहोत. सो या सगळ्या व्हॅल्यूज एंटर करून लॉग इन आपण केलं असं होत आहे. सो आपण आता हे मेथड बनवून घेऊयात आपल्या ऍप्लिकेशनमध्ये. सो आता आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपण लिहिणार आहोत पब्लिक व्हॉइड लॉग इन ऍप्लिकेशन. सो आपण काय करत आहोत, आपण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपण लॉग इन करत आहोत म्हणून आपण हे असं फंक्शनचं नाव देत आहोत आणि स्ट्रिंग युजर नेम आणि स्ट्रिंग पासवर्ड. आपल्याला या दोन्ही एलिमेंट्सची गरज आहे, म्हणजे दोन्ही आपल्याला पॅरामीटर्सची गरज आहे. हे युजरने पास केलं पाहिजे, म्हणजे आपल्या टच केसने पास केलं पाहिजे. टच केस मधून आपण हे कॉल करणार आहोत, बरोबर. सो आपण काय करणार आहोत आता, एंटर युजर नेम सगळ्यात आधी करायचं आपल्याला आणि या ठिकाणी जे युजर नेम आपलं मेथड मध्ये आपलं पॅरामीटर आलाय ते आपण पास करणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय करायचं, एंटर पासवर्ड करायचं आहे आणि या ठिकाणी पासवर्ड हा आपल्याला व्हेरिएबल पास करायचा आहे आणि आपण त्यानंतर क्लिक ऑन लॉग इन बटन. सो लॉग इन बटनला काही पॅरामीटरची गरज नाही, तो लॉग इन क्लिक होईल. सो अशा पद्धतीने आपण लॉग इन ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करण्यासाठी हा मेथड लिहून घेतला. हा आपण आता डायरेक्टली कॉल करू शकतो, बरोबर. चला आपण सेव्ह करून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय, ह्या पेज ऑब्जेक्टला आपल्याला टेस्ट केस मध्ये आता वापर करायचा आहे. सो आपण टेस्ट केस मध्ये कसा वापर करता येईल आता हे बघून घेऊयात. सो आपण आपला पेज ऑब्जेक्ट मॉडेल हा बनवून घेतला. सो हा आता आपल्याला प्रत्येक टेस्ट केसमध्ये जिथे जिथे आपण टेस्ट केस लिहिल्या आहेत त्या टेस्ट केसमध्ये जिथे लॉग इन होत आहे तिथे आपण इथे रिप्लेस करायचं आहे. सो आपण आता आयडेंटिफाय करून घेऊयात आपण काय काय गोष्टी ऑलरेडी आपल्या पेज ऑब्जेक्टमध्ये केलेल्या आहेत आणि त्या पेज ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये केल्या असल्यामुळे आपल्याला आता टेस्ट केसमध्ये गरज नाहीये. सो अशा पद्धतीने जेव्हा जिथे आपण वेब एलिमेंट लोकेट करतोय ते आपल्याला ते नकोय. त्यानंतर आपण त्या दोन्ही टेस्ट केसेसमध्ये आपण अशा पद्धतीने वापर केलाय. सो आपल्याला ते आता रिमूव्ह करायचं. सो आपण ह्या सगळ्या लाईन्स आता आपल्या कोडमधून रिमूव्ह करून टाकू. ते रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला सर्वात आधी पॅकेज इम्पोर्ट करायचंय पेजेस डॉट लॉग इन पेज. सो आपण पेजेस हा नावाचा पॅकेज बनवलाय. सो पॅकेज डॉट पेजेस डॉट लॉग इन पेज आपण इम्पोर्ट केल्यानंतर आपण लॉग इन पेजचा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचा आहे आणि तो डिक्लेअर केल्यानंतर आपण दोन्ही टेस्ट केसेसमध्ये याला आपण इनिशियलाइज करायचं आणि त्यामध्ये ड्रायव्हर हा आपण पास करणार आहोत ऍज अ कन्स्ट्रक्टर. हे आपण दोन्ही टेस्ट केसमध्ये आपण केल्यानंतर हा आपण सेटअप मध्ये करून घेणार आहोत. सेटअप मध्ये केल्यानंतर आपल्याला दोन्ही टेस्ट केसेसमध्ये आता फक्त लॉग इन ऍप्लिकेशन यामध्ये ह्या फंक्शनला आपण कॉल करणार आहोत आणि दोन्हीकडे युजर नेम आणि पासवर्ड जे काय असेल ते आपण त्या ठिकाणी पास करणार आहोत. सो आपण आता हे करून घेऊयात. सो आता मी माझ्या ऍप्लिकेशन मध्ये आलो आहे. लॉग इन पेज टेस्ट डॉट जावा फाईलमध्ये आपल्याला काय करायचं, सर्वात आधी आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी मी इम्पोर्ट केलं लॉग इन पेजला. सो हे इम्पोर्ट केल्यानंतर आपण काय करणार आहोत, आपल्याला लॉग इन पेजचा हा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. सो आपण लॉग इन पेज असं त्याला नाव देऊयात. सो आपण एक व्हेरिएबल बनवून घेतला. आता तो आपल्याला आपल्या सेटअपमध्ये इनिशियलाइज करायचा. सगळ्यात आधी आपण हे कोलॅप्स करून घेऊयात. सो कोलॅप्स केल्यानंतर आता आपल्याला सेटअपमध्ये या लॉग इन ऍप्लिकेशनचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करायचा. सो आपण आता काय करणार आहोत, लॉग इन पेज इक्वल्स टू न्यू लॉग इन पेज. न्यू लॉग इन पेज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ड्रायव्हर याला पास करायचा आहे. हा ड्रायव्हर जो आपण आता या ठिकाणी इनिशियलाइज केलाय क्रोम ड्रायव्हर, हा ड्रायव्हर आपल्या लॉग इन पेज मध्ये पास करायचा आहे आणि हा ऍक्सेसिबल नाही असं आपल्याला एरर देतोय. तर आपण लॉग इन पेज मध्ये परत जाऊया आणि इथे आपल्याला कन्स्ट्रक्टरला पब्लिक करायचा आहे. सो आपण इथे पब्लिक करूया. आता इथे ऍक्सेस होईल, तो एरर निघून गेला. आता आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला
सगळे एलिमेंट्स जे आपण लोकेट करत होतो, ऍक्शन परफॉर्म करत होतो, ते आयडेंटिफाय करून रिमूव्ह करायचं. सो या ठिकाणी युजर नेम, पासवर्ड आणि सबमिट याच्यावर काही ऍक्शन करत होतो, सगळा कोड आपण आता काढून टाकणार आहोत आणि या ठिकाणी फक्त आता लॉग इन पेज डॉट लॉग इन ऍप्लिकेशन असं आपण फंक्शन कॉल करणार आहोत आणि यात आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड असं फक्त पास करायचं आहे. हे झालं आपलं लॉग इन विथ क्रेडेन्शियल्स, करेक्ट क्रेडेन्शियल्स. आता लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्सला आपण आता अपडेट करूया. सो या ठिकाणी सुद्धा आपले हे 3 वेब एलिमेंट्स निघून जाणार आहेत. या ठिकाणी आता फक्त लॉग इन पेज डॉट लॉग इन ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि आपण हार्ड कोडेड व्हॅल्यूज देत होतो या ठिकाणी, म्हणून आपण या ठिकाणी परत हार्ड कोडेड युजर नेम आणि पासवर्ड देऊयात. राहुल 2021. सो हा चुकीचा पासवर्ड आपण टेस्ट करत होतो, म्हणून चुकीचा पासवर्ड या ठिकाणी मी दिलेला आहे. सो आपण चुकीचा पासवर्ड देऊन आता इथे टेस्ट करत आहोत. सो हे आपण कोड रिप्लेस केला. रिप्लेस केल्यानंतर आता आपण रन करून पाहूयात. आपला पेज ऑब्जेक्ट जो आपण यूज केला त्याला रन करून आपण पाहायचं आहे आपल्याला, आणि जो आउटपुट आपल्याला पेज ऑब्जेक्ट मॉडेल यूज करायच्या आधी जो आपल्याला रिझल्ट मिळाला होता, तशाच पद्धतीने आपला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजेच की आपले 3 टेस्ट केसेस रन झाले पाहिजेत आणि तिन्ही पास झाले पाहिजे. ते 3 टेस्ट केसेस काय काय असणार आहे, तर लॉग इन विथ व्हॅलिड क्रेडेन्शियल, त्यामध्ये दोन प्रकारचा टेस्ट डेटा, आणि लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. सो आपण रन करून पाहूयात आता. सो आता आपण या ठिकाणी आपलं लॉग इन पेजला आता रन करत आहोत. सो आपण बघू शकतो आता आपण लॉग इन पेज टेस्टला आपण सक्सेसफुली रन केलं आहे. सगळे टेस्ट पास झाले आहेत. 3 टेस्ट ह्या सगळ्या रन झाल्या आणि तिन्ही पास झाले आहेत. सो आपण आता आपलं जेवढी डिपेंडन्सी होती आपल्या एलिमेंटची ती सगळी मूव्ह केली आपल्या पेज ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये, आणि त्या ठिकाणी तो जो ऑब्जेक्ट आपण बोललो त्याचा रेफरन्स आपल्या टेस्ट केसेसमध्ये आपण ऍड करून त्या ठिकाणी त्याचा वापर केला. असंच जसं आपण म्हणलो होतो, की आपल्या पेज ऑब्जेक्टमध्ये आपल्या पेजमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंट्सला आपण त्या पेज ऑब्जेक्टमध्ये ऍड करणार आहोत. तर तसाच अजून एक एलिमेंट आहे जो की आपला एरर मेसेज, हा एलिमेंट सुद्धा आपल्या पेज ऑब्जेक्टमध्ये असला पाहिजे. तर आपण आता हा पेज एलिमेंटमध्ये या एरर मेसेजला ऍड करूया आणि त्यासोबत त्याच्यात ऍक्शन काय असणार आहे, आपल्याला मेसेज हा रीड करायचा आहे. हा मेसेज काय आहे, तर या गेट एरर मेसेज ऍक्शनला आपण आपल्या पेज ऑब्जेक्टमध्ये ऍड करूया आणि त्या ठिकाणी आपण स्ट्रिंग रिटर्न करणार आहोत की आपल्याला काय एरर मेसेज मिळाला. ते करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्याला वेट करायचा आहे. सो वेब ड्रायव्हर आपला वेट करणार आहे तो एलिमेंट लोड होऊपर्यंत. तो लोकेट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रीड करणार आहोत टेक्स्ट, आणि ते टेक्स्ट जे रीड केलं ते रिटर्न करणार आहोत. सो आपल्याला या ठिकाणी आता एक नवीन वेब एलिमेंट घ्यायचा आहे जो आपण एरर मेसेजला रीड करायचा आहे. एरर मेसेज आपण कसं रीड करणार, तर आपण एका क्लास नेमने रीड करणार आहोत. सो क्लास नेम हा लोकेटर आपण देणार आहोत आणि एरर मेसेज या ठिकाणी आपण त्याचा क्लास नेम देणार आहोत. आणि ते झाल्यानंतर आता आपला जो लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल टेस्ट केस होतं त्याला आता आपण अपडेट करणार आहोत. जिथे आपण तो वेब एलिमेंट यूज केला होता, रीड केलं होतं टेक्स्ट, वेट केलं होतं तो लोड होण्यासाठी, हे सगळे आपण आता कोड आपण रिमूव्ह करणार आहोत आणि एकच फंक्शन आपण त्या ठिकाणी कॉल करणार आहोत, लॉग इन पेज डॉट गेट एरर मेसेज. आणि या ठिकाणी आपल्याला एरर मेसेज मिळेल आणि आपण पुढे असर्शन आपण करू शकतो. ते केल्यानंतर आपण परत एकदा आपला कोड रन करून पाहूयात. सो आपण आता आपल्या कोडमध्ये जिथे-जिथे एरर मेसेज आपण रिट्रीव्ह करत होतो, आपण समजून घेऊयात आता. लॉग इन विथ इनव्हॅलिड क्रेडेन्शियल मध्ये आपण हा एरर मेसेजचा वापर करत होतो. तर या ठिकाणी आपण वेट करतोय. वेट केल्यानंतर आपण तो मेसेज रीड करत आहोत. सो आपण आता हे कट करूया तिथून आणि लॉग इन पेज डॉट जावा मध्ये आपण जाऊयात. या ठिकाणी आपण आता एक नवीन मेथड बनवणार आहोत. पब्लिक व्हॉइड गेट एरर मेसेज, आणि हे रिटर्न करणार आहे स्ट्रिंग, म्हणून आपण पब्लिक स्ट्रिंग करूया त्याला. स्ट्रिंग, आणि या ठिकाणी आपण हा कोड पेस्ट करूयात आता. तर आपला आता हा ड्रायव्हर वेट करत आहे आणि आपल्याला हा क्लास जो आहे हा आपल्याला वरती वेब एलिमेंटला वरती डिक्लेअर करायचा. सो आपण आता बाय, आणि हे काय आहे आपलं, हे मेसेज आहे. सो गेट, सो एरर मेसेज, एरर मेसेज लोकेटर आहे. सो आपण हा वेब एलिमेंट डिक्लेअर करून घेतला. वेब एलिमेंट आपण हा लोकेटरला आपल्या खाली आपण वापरणार आहोत. आपला विजिबिलिटी ऑफ एलिमेंट लोकेटेड या ठिकाणी आपण वेब एलिमेंटचा वापर करणार आहोत. तो विजिबल झाल्यानंतर आपण परत त्याला फाइंड करणार आहोत. फाइंड केल्यानंतर त्याच्या आत असणारं टेक्स्ट हे आपण या ठिकाणी आता रिटर्न करणार आहोत. सो आपण इथे रिटर्न करूयात आता. रिटर्न एरर मेसेज डॉट गेट टेक्स्ट. सो या एलिमेंट मधून आपण रिटर्न करत आहोत. सो आता आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये परत एकदा जाऊयात आणि इथे आपण स्ट्रिंग इक्वल्स टू लॉग इन पेज डॉट गेट एरर मेसेज असं आपण करत आहोत. सो आपण या ठिकाणी आपल्याला जो एरर मेसेज येणार आहे तो आपण सो याला आता मी रन करून पाहणार आहे. सो आपण रन करूयात.
सो आपल्या या ठिकाणी तिन्ही टेस्ट केसेस या सक्सेसफुली रन झाल्यात आणि तिन्ही पास सुद्धा झाल्यात. हे आपण बघू शकतो आपल्या रिपोर्टमध्ये. सो आपल्या समरीमध्ये आपल्याला दिसतंय 3 टेस्ट केसेस रन झालेत आणि तिन्हीच्या तिन्ही पास सुद्धा झालेल्या आहेत. सो अशा पद्धतीने आपण सक्सेसफुली आपला पेज ऑब्जेक्ट मॉडेल हा इम्प्लिमेंट केला. आपण पाहिलं किती सोप्या पद्धतीने हा इम्प्लिमेंट झालाय. सो हा या डिझाइन पॅटर्नचा वापर करून आपण सगळ्या वेब एलिमेंट्सला पेज ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये शिफ्ट करू शकतो आणि आपण हा रियूज करू शकतो. तो आपण आपला कोड हा मेंटेन होऊ शकतो या एका ठिकाणी असल्यामुळे सगळे एलिमेंट्स आणि आपण रियूज सुद्धा केले. हे एलिमेंट्स आपण 2 टेस्ट केसेसमध्ये रियूज करताना पाहिले. त्यासोबत आपला कोड सुद्धा हा क्लीन झाला आहे. जो आपल्या टेस्ट केसेसमध्ये किती कमी लाईन्स राहिले हे आपण पाहिलं इम्प्लिमेंटेशन करून. सो जनरली आपल्या पेज ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय हवं आहे. सो आपल्याला कुठले कुठले वेब एलिमेंट्स पेजमधून हवे आहेत, आपल्याला काय काय ऍक्शन्स करायच्या आहेत, ह्या पद्धतीच्या गोष्टी आपण पेज ऑब्जेक्टमध्ये ठेवतो. सो आपल्याला व्हॉटचा आन्सर जे असेल, जे आपल्याला व्हॉट आपण विचारलं की आपल्याला काय ठेवायचंय, सो त्याचं जे उत्तर असणार ते आपण पेज ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करणार आहोत. आणि टेस्ट केसमध्ये आपण फक्त डिफाईन करणार आहोत हाव, म्हणजे आपल्याला त्या टेस्ट केसमध्ये काय करायचंय, आपल्याला ही टेस्ट केस कशी आपण टेस्ट करणार आहोत, आपल्याला हा टेस्ट केस सिनॅरिओ कसा कव्हर करायचा आहे. सो त्यामध्ये फक्त आपण कशा पद्धतीने ऍक्शन्स कॉल करायच्यात, कुठल्या सिक्वेन्समध्ये ऍक्शन्स कॉल करायच्यात, हे आपण आपल्या टेस्ट केसमध्ये ठेवणार आहोत. सो व्हॉट पार्ट आपण पेज ऑब्जेक्टमध्ये ठेवणार आहोत आणि आपला हाव पार्ट, जो हाव पार्ट आहे तो आपण आपल्या टेस्ट क्लासेसमध्ये असं आपण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपण आपला कोड हा सेपरेट करत आहोत. बरोबर. तर ह्या पद्धतीने आपण आपला सिंपल अप्रोचचा वापर करून पॉम ऑब्जेक्टचं आपण पॉमचं इम्प्लिमेंटेशन केलेलं पाहिलं. तर आपल्या सेशनचा आता ह्या की टेक अवेज समजून घेऊया.